सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोतेहो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर ऐकूयात कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य केदार अभ्यंकर, तबला मिलिंद लिंगायत, संवादिनी दर्शन कुलकर्णी, गीत ह्यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची, निवेदन स्वर्णलता भिशीकर, गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. नमस्कार, मी स्वर्णलता भिशीकर. मी लिहिलेल्या यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची या गीताचा अर्थ आपण पाहणार आहोत. या गीताचे शब्द असे आहेत की यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या काळानंतर आता देशाची मुक्ती हे ध्येय नसून देशाचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणारे खूप लोक, खूप संघटना, ध्येयवादी संघटना यांची गरज होती. आणि त्या सर्वांमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते, त्यांची मनस्थिती कशी असावी, त्यांच्या धारणा कशा असाव्यात, त्यांचे विचार आणि कृती कशी असावी या संबंधीचं हे गीत आहे. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. आता स्वातंत्र्य तर मिळालं, पण स्वातंत्र्य टिकवायचं, वाढवायचं आणि शक्तिशाली करायचा हा देश, या देशाचं रूप पालटायचं, याच्यासाठी ज्यांना ज्यांना काम करायचं आहे तर त्यांची मनोधारणा कशी असावी, तर शक्तियुक्ती बुद्धीने सुजाण यत्न चालवू, संपदा समर्थता उदंड आम्ही मिळवू, सावधान पाऊले जयाप्रतीच जायचे. देशाच्या विकासासाठी जे विविध प्रकारचे प्रयत्न करणं आवश्यक आहे, त्यासाठी सुजाण लोकांच्या ज्या संघटना उभ्या राहायला पाहिजे आहेत, या सगळ्याला शक्तियुक्ती बुद्धीने सुजाण यत्न चालवू असं म्हटलेलं आहे. कुठल्या कुठल्या ज्ञानशाखांमध्ये आपण कमी आहोत आणि तिथे आपला प्रयत्न वाढवायला पाहिजे, हा सगळा विचार यात आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे, तर संपदा समर्थता उदंड आम्ही मिळवू, सर्व क्षेत्रांमध्ये विपुल संपत्ती निर्माण आम्ही करू आणि जगाच्या पाठीवर, जगाच्या नकाशामध्ये भारत हा एक समर्थ देश आहे. जगातले काही देश हे समर्थ म्हणून ओळखले जातात, काही देश हे विकसनशील म्हणून समजले जातात. जे समर्थ देश असतात त्यांचा विकसनशील देशांना आधार असतो. पण भारत हा असा देश व्हायला पाहिजे की तो समर्थ आहे. आपल्या सगळ्यांच्या समर्थ संघटनेमुळे आपला देश समर्थ होणार आहे. हे ज्यांना ज्यांना करायचं आहे त्यांनी कोणकोणत्या गुणांची उपासना केली पाहिजे हे पुढच्या कडव्यामध्ये सांगितलं आहे. वज्रता विनम्रता तनु मनात बाणवो, मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद, असं विवेकानंदांनी आवाहन केलेलं आहे. तर ज्यांना चांगलं काम करायचं आहे त्यांच्या ठिकाणी वज्र निश्चय लागतो. जिथे जायचे ठरले तेथे आम्ही जाऊच जाऊ असा निश्चय लागतो. त्याच्याचबरोबर विनम्रता लागते.
या प्रयत्नामध्ये काहीतरी कमी पडलं, काय बरं कमी पडलं, त्याच्यासाठी आम्ही काय बरं शिकायला पाहिजे, हे सगळं कळणं याचा अर्थ आणि ते आचरणात आणणं याचा अर्थ विनम्र असणं. होय, आमच्या ज्ञानाला मर्यादा आहेत, पण आम्हाला ते ओलांडून जायचं आहे. आणि एकट्या दुकट्याचा हा प्रयत्न नाही. स्नेहशील एकता निजांतरात तेवो. आम्हाला अनेक जणांना, सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी स्नेहशील एकता पाहिजे. काही वेळा लोक, मोठमोठे देशसुद्धा सर्वांसमोर संकट एक आहे म्हणून तात्पुरते एकत्र येतात. काही वेळा माणसं, संघटनासुद्धा त्यावेळच्या प्रश्नापुरते एकत्र येतात. पण आम्हाला राष्ट्रीय स्तरावरचं एकतेची भावना आणि त्यामागचा स्नेह असा हा दृढ करायचा आहे. यामुळे काय होणार आहे, वीज वादळातही ज्योत ना विझायची. मग संकट आली तरी आमच्या मनातली प्रेरणेची ज्योत विझणार नाही, कारण आम्हाला जाणीव आहे की आम्ही सर्वजण एकतेने काम करत आहोत. एक जण थकला तर दुसरा मदतीला येईल, एकाला अडचण आली दुसरा मदतीला येईल. अशा प्रकारे संकटांमध्येही आमचं प्रगतीचं पाऊल पुढेच राहील. आपल्या देशाचं जे ध्येयवाक्य आहे ते मृगेंद्रता, स्वयमेव मृगेंद्रता असं आहे. मृगेंद्र म्हणजे सिंह. तर सिंहाला काही कोणी अभिषेक करायला लागत नाही. रानाचा राजा तू आहेस असं सिंहाला कोणी सांगावं लागत नाही. अशा प्रकारची अजिंक्य आपली झेप, म्हणजे कोणीच आपल्या सामर्थ्याबद्दल शंका घेणार नाही. अशक्य शब्द नेणं ते आमच्यासाठी अशक्य असं काही नाही. आज चंद्रावर गेलो, उद्या मंगळावर जाऊ आणि आकाशातली, अवकाशातली सुद्धा अनेक आजपर्यंत लोकांनी न पाहिलेली दालनं आम्ही उघडू. अशी अजिंक्य झेप, तिला अशक्य शब्द माहीतच नाही. असं केल्याने मृगेंद्रता येते. म्हणजे जगाच्या सगळ्या पार्श्वभूमीवर, विविध राष्ट्रांच्या कार्यांमध्ये आणि विविध राष्ट्रांच्या स्वरूपांमध्ये मृगेंद्रता, देश हा आमचा भारत देश मृगेंद्रासारखा, सिंहासारखा स्वयं अभिषिक्त राजा जणू काही अशा प्रकारे तळपेल. तर हे जे आपलं ध्येयवाक्य आहे की मृगेंद्रता स्वयमेव, तर हा मंत्र आपण जाणतो, समजून घेतो आणि आपल्याला आचरणात आणायचा आहे, म्हणजे तो सार्थ करायचा आहे, अशी शपथ आपल्याला घ्यायची आहे. आता शेवटच्या कडव्यामध्ये आवाहन केलेलं आहे. विक्रमी कृती करू चला दिगंत हालवू, तेजमाय भूमीचे उभ्या जगास दाखवू, चेतना स्वरातली उरात जागवायची. अशा प्रकारे संघटित होऊ, उत्तमोत्तम गुण मिळवू, उत्तम कर्तृत्व दाखवू, म्हणजे विक्रमी कृती करू. चला दिगंत हालवू, संपूर्ण जगाला जणू गदागदा हलवण्याची शक्ती या भारतभूमीच्या सुपुत्रांमध्ये आली पाहिजे. सगळ्यांना जागवण्याची शक्ती आली पाहिजे. तर ती विक्रमी कृती करण्याकरता आम्हाला आमच्या स्वरातली जी चेतना आहे, पुष्कळदा आपल्याला वाटतं की आपल्या मनात एखादी गोष्ट येते, ती आपल्या शब्दांमधून उमटते, पण खरी ती महत्त्वाची केव्हा ठरेल तर चेतना स्वरातली उरात जागवायची. आपल्या अंतःकरणात ती जागी होणं आणि आपल्या कृतीत त्याचं प्रतिबिंब उमटणं, याचा अर्थ विक्रमी कृती करू चला दिगंत हालवू. हे जे आवाहन आहे, हे या देशासाठी झटणारा एक सेवक, एक कार्यकर्ता, हा आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना, आपल्या सहकार्यांना अशा प्रकारे आवाहन हे करतो आहे. हे संघटनेचं आवाहन आहे. स्वामी विवेकानंद म्हणत असत की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हा आमचा देश संघटित झाला पाहिजे. विज्ञानाच्या उपासनेत झाला पाहिजे, उत्तम राष्ट्रीय चारित्र्य निर्मितीच्या शिक्षणात झाला पाहिजे. असे जे जे काही शेती आहे, की संशोधन आहे, कितीतरी क्षेत्र आहेत. तर या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला अखंड झेप घ्यायची आहे. आणि हे कुणा एकाचं नाव जगाच्या पाठीवर लिहिलं जावं यासाठी नव्हे, कोणाला एकाला नोबेल पुरस्कार मिळवायचा आहे म्हणून नव्हे, तर राष्ट्र म्हणून, देश म्हणून जगाच्या या नकाशावर आम्ही तळपावं
लोकांनी आमच्याकडे पाहावं की अरे देश असावा तर असा, संघटित कर्तृत्व असावं तर असं लोकांनी आमच्याकडे पाहावं आणि आम्हाला वाट पुसावी एवढंच सामर्थ्य देश म्हणून, राष्ट्र म्हणून, संघटना म्हणून आणि त्याच्यासाठी समर्पित असे कार्यकर्ते म्हणून एकत्रितरित्या हे यश आपल्याला मिळवायचं आहे. म्हणून सर्वांनी मिळून यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. अखंड झेप घ्यायची, अखंड झेप घ्यायची. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. अखंड झेप घ्यायची, अखंड झेप घ्यायची. शक्तियुक्ती बुद्धीने सुजाण यज्ञ चालवू. संपदा समर्थता उदंड आम्ही मिळवू. शक्तियुक्ती बुद्धीने सुजाण यज्ञ चालवू. संपदा समर्थता उदंड आम्ही मिळवू. सावधान पाऊले जया प्रतीच जायची. जया प्रतीच जायची, जया प्रतीच जायची. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. अखंड झेप घ्यायची, अखंड झेप घ्यायची. वज्रता विनम्रता तनु मनात बाळगू. स्नेहशील एकदा निरांतरात देवभू. वज्रता विनम्रता तनु मनात बाळगू. स्नेहशील एकदा निरांतरात देवभू. वीज वादळातही ज्योत नावी जायची. ज्योत नावी जायची, ज्योत नावी जायची. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. अखंड झेप घ्यायची, अखंड झेप घ्यायची. अजिंक्य झेप आपुले अशक्य शब्द नेणते. नृपेंद्र का स्वयं ही एव मंत्र एक जाणते. अजिंक्य झेप आपुले अशक्य शब्द नेणते. मृगेंद्र का स्वयं ही एव मंत्र एक जाणते. साथ तो करू अशी शपथ ही वहायची. शपथ ही वहायची, शपथ ही वहायची. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. अखंड झेप घ्यायची, अखंड झेप घ्यायची. विक्रमी कृती करू चला दिगंत हालवू. चला दिगंत हालवू. तेजमाय भूमीचे उभ्या जगास दाखवू. उभ्या जगास दाखवू. विक्रमी कृती करू चला दिगंत हालवू. तेजमाय भूमीचे उभ्या जगास दाखवू. चेतना स्वरातली चेतना स्वरातली उरात जागवायची. उरात जागवायची, उरात जागवायची. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. अखंड झेप घ्यायची, अखंड झेप घ्यायची. अखंड झेप घ्यायची, अखंड झेप घ्यायची. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा.